नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टीईटी 2026 चा तुम्ही फॉर्म भरला असेल, फॉर्म भरून झाला असेल तर एकदा चेक करून घ्या. जर फॉर्म चुकला असेल तर नेमकं काय कशाला चूक म्हणावी हे पण मी तुम्हाला सांगतो. जर काही गोष्टी चुकीच्या असेल तर फॉर्म परत भरावा का? कोणत्या गोष्टीसाठी खरंच फॉर्म परत भरला पाहिजे आणि छोट्या छोट्या गोष्टीसाठी फॉर्म परत भरला पाहिजे का हे पण मी तुम्हाला सांगतो. आणि फॉर्मला करेक्शन विंडो ओपन होते का? तर टीईटीच्या फॉर्मला करेक्शन विंडो ओपन होत नाही. सीटीडीच्या फॉर्मला करेक्शन विंडो होती तशी टीईटीला नसते. इथून मागे पण नव्हती आणि आत्ताच्या ह्या ऍड मध्ये पण असं काही सांगितलेलं नाही. तो फॉर्म भरण्याच्या लास्ट डेट पर्यंत तुम्हाला फॉर्म मध्ये बदल करायचा असेल तर काय बदल करता येईल, तर बदल तुम्हाला करता येणारच नाहीये. त्यासाठी तुम्हाला नव्याने फॉर्म भरावाच लागणार आहे. सो त्या संदर्भात त्यांनी ऍड मध्ये काय काय म्हटलेलं आहे ते पण मी तुम्हाला विथ प्रूफ दाखवतो. शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा आणि काही शंका असेल तुम्ही शेवटी तुम्हाला MSc म्हणजे पुणे परीक्षेच्या अकाउंट तिथला संपर्क क्रमांक देतोय तुम्हाला, कॉन्टॅक्ट नंबर. त्यांना तुम्ही कॉल पण करू शकता, तुम्ही ऑब्जेक्शन रेस पण करू शकता, त्यांना मेल पण करू शकता. चला बघूया मग फॉर्म चुकला का बदल एडिट करता येईल का. याचं उत्तर मी डायरेक्ट आता देऊन टाकलंय. बदल एडिट करता येत नाही. त्यासाठी काय करतं ते मी तुम्हाला सांगतो. कोणत्या चुकीसाठी फॉर्म पुन्हा भरावा ते पण सांगतो. पण तिकडे जाण्यापूर्वी तुमच्या मार्फत मी सांगू इच्छितो की महाराष्ट्रातल्या सगळ्या तुमच्या मित्रांना तुमच्या ग्रुपमध्ये नक्की शेअर करा की इग्नाइट अकॅडमीची ही जी बॅच आहे ना ही चालू झाली आहे. द्रोणा 10.0 लाईव्ह क्लास रेकॉर्ड बॅच आहे. बॅच 1 एप्रिल पासून चालू झालेली आहे. विथ बुक किट बॅग अवेलेबल आहे. ज्यांना बुक्स नको असतील किंवा बुक्स ऑलरेडी त्यांच्याकडे अवेलेबल आहेत त्यांनी ही बॅच जॉईन करा. ह्या दोन्ही बॅचमध्ये तुम्हाला शिकवणारी जी टीम आहे, ज्यांनी आतापर्यंत 9 बॅचेस शिकवला, ती टीम तुम्हाला 10व्या बॅचला इथे शिकवणार आहे. तुम्हाला पेपर 1, पेपर 2, पेपर 1 प्लस तुझ्या सेपरेट बॅचेस पण अवेलेबल आहेत, ज्यामध्ये तुम्हाला ही टीम शिकवते. यांनी आतापर्यंत 5,000 प्लस टीईटीचे रिझल्ट दिलेले आहेत. पीडीएफ पीपीटी स्वरूपात त्या नोट्स अवेलेबल आहे. डाऊट क्लिअरिंग सेशन असणार आहे, प्रत्येक शनिवारी असणार आहे. महारिव्हिजन सेशन असणार आहे. डाके सरांचा 9वा दिवस नवी सुरुवात हे सेशन पण तुम्हाला अवेलेबल असणार आहे. आणि टेस्ट सिरीज तुम्हाला 350 प्लस टॉपिक वाईज सब्जेक्ट वाईज फुल लेंथ टेस्ट सिरीज, ह्या सगळ्यांचा नक्कीच फायदा करून घ्या. बॅचेस चालू झाल्या, तुमच्या मित्रा पण कळवा, तुम्ही पण जॉईन करा. चला मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला मी घेऊन जातो. चुकीची माहिती भरली परीक्षा देता येईल का? प्रॉब्लेम काहीच नाहीये. चुकीची माहिती भरल्यानंतर परीक्षेला मला हॉल तिकीट येईल का वगैरे, हॉल तिकीट सगळं सगळं येणार. पण ऍट द एंड जेव्हा तुम्हाला ते सर्टिफिकेट घ्यायला जावं लागतं टीईटीचं, त्यावेळेस तुम्ही भरलेल्या माहितीच्या आधारे कागदपत्र लागतात. हॉल तिकीट येईल तुमचं, एक्झाम पण द्याल तुम्ही, पण भविष्यामध्ये तुम्ही पात्र झाल्यानंतर मात्र डॉक्युमेंट प्रॉपर लागतील. सो लक्षात घ्या. इथे तात्पुरता प्रवेश त्यांनी दिलेली जे ऍड आहे, ऍड मध्ये काय म्हटलंय की तुम्हाला तात्पुरता प्रवेश 100% मिळणार आहे. मूळ प्रमाणपत्राच्या पडताळणीस अधीन राहून तुम्हाला आम्ही अलाउड करणारच आहोत. आता तुम्ही फॉर्म भरला, काहीतरी चुका झाल्यात, आम्ही त्याच्याकडे बघणार नाहीये, पण ऍट द एंड पात्र झाल्यावरती लागेल. मात्र प्रमाणपत्र पडताळणी निकालानंतर प्रमाणपत्र वितरणाच्या वेळी मात्र तुम्हाला इथे काय होऊ शकतं बघा, त्यांनी सांगितलं, ऍड मध्ये सांगितलंय, कागदपत्रे अपूर्ण असल्यास किंवा ऑनलाईन माहिती व मूळ कागदपत्रांमध्ये तफावत आढळल्यास तुमची उमेदवारी रद्द होऊ शकते. सो एकदा प्रोफाईल व्यवस्थित चेक करून घ्या, फॉर्म भरला व्यवस्थित चेक करून घ्या. दुसरा मुद्दा आहे की चुकीची माहिती भरली तर फॉर्म पुन्हा भरता येईल का. तर त्यांनी सांगितलं बघा, एकापेक्षा जास्त आवेदनपत्र भरल्यास अंतिम भरलेले आवेदनपत्र ग्राह्य धरण्यात येईल. तुम्हाला एडिट करता येणार नाही. तुम्ही एक फॉर्म भरलाय, तुम्ही अजून एक भरलाय, तुम्ही चुकून परत अजून एक भरला, बरोबर आहे. मग अशा वेळेस त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही जो लेटेस्ट भरला असतो तो कन्सिडर केला जातो, बाकीचे फॉर्म ऑटोमॅटिक रद्द होऊन जातात. मात्र एडिटिंग करतात नाही, नवीन फॉर्म भरू शकतात तुम्ही. नवीन फॉर्मला जुन्या फॉर्मचे पैसे पण ते परत करत नाही आणि ते फॉर्म रद्द होऊन जातात. म्हणजे आधी सादर केलेल्या आवेदनपत्राचे शुल्क परत केले जाणार नाही. हे लिखित स्वरूपात त्यांनी ऍड मध्ये टाकले, बघू शकता तुम्ही. चुकीची माहिती भरली परीक्षा देता येईल का, बघा त्यांनी 7वा मुद्दा इथे क्लिअर केलेला आहे. तुम्ही जरी चुकीची माहिती भरलेली असेल तरी पण मूळ प्रमाणपत्राच्या पडताळणीस अधीन राहून उमेदवारांना परीक्षेत तात्पुरता प्रवेश दिला जाईल व निकाल पण लागेल तुमचा. परीक्षेच्या निकालानंतर शैक्षणिक व्यावसायिक कागदपत्रांची पडताळणी प्रमाणपत्र वितरणाच्या वेळी करण्यात येईल. प्रमाणपत्र पडताळणीच्या वेळी कागदपत्रे अपूर्ण असल्यास अथवा उमेदवार प्रमाणपत्रे सादर करू न शकल्यास या परीक्षेची उमेदवारी रद्द करण्यात येईल व ऑनलाईन आवेदनपत्रामध्ये भरलेल्या माहितीत व मूळ कागदपत्रांमध्ये तफावत आढळून आल्यास उमेदवारी रद्द करण्यात येईल, असं त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे. आणि 8वा मुद्दा बघा, सगळ्यांसाठी हा महत्वाचा मुद्दा, मी जरा स्टार करतो. एकापेक्षा जास्त आवेदनपत्र भरल्यास अंतिम भरलेले आवेदनपत्र ग्राह्य धरण्यात येईल व आधी सादर केलेल्या आवेदनपत्राचे शुल्क परत केले जाणार नाही. मग आता ज्यांना ज्यांना वाटतं की सर माझं चूक झाली आहे, ती चूक नेमकी कोणती आहे ते पण सांगतो तुम्हाला. आणि त्यांना फॉर्म एडिट करता येणार नाही, मात्र फॉर्म परत भरता येईल. किती वेळेस भरू शकता, एकदा, दोनदा, तीनदा, चारदा. आता एवढं भरू नका, कारण पैसे परत मिळत नाही. खूप मोठी फी आहे, 700, 1000, 1200 फी आहे. त्यामुळे कशाला डबल भरायचं, लक्षात घ्या.
कोणी पुन्हा फॉर्म भरावा, तर हे जे उमेदवार आहे माझ्या अभ्यासानुसार मला वाटतं की यांनी हा फॉर्म परत भरावा. कुणी ज्यांचं नाव चुकलेलं आहे. बघा तुमच्या सर्टिफिकेटवर तेच नाव येतं जे नाव तुम्ही आता फॉर्म भरताना टाकलेलं आहे. दुसरं, ईमेल आयडी किंवा मोबाईल नंबर चुकला असेल तर तो पण एडिट करून घ्या. आपलं चुकला असेल तर तुम्हाला नवीन फॉर्म भरणं गरजेचं आहे. का? कारण याच मोबाईल नंबरवरती, ईमेल आयडी वरती तुमचं पुढचं टीईटीच्या ह्या सगळ्या गोष्टी अवलंबून असणार आहे. कॅटेगरी चुकली असेल 100% फॉर्म परत भरावा, कारण कॅटेगरी सर्टिफिकेट तुमच्याकडे लागेलच. तुम्ही चुकून कॅटेगरी तुमची नसताना चुकून झाली, काही जण म्हणतात ना सर माझं चुकून झालं, चुकून ते चुकायला इथे माफी नाही आहे. सो चुकला असेल कॅटेगरी तर फॉर्म परत भरावा. तुमच्याकडे सर्टिफिकेट आत्ताच पाहिजे, नंतर काढू, नंतर तो चालत नाही. आत्ता लागेल फॉर्म भरताना. जे जे तुम्ही भरलं ना, सपोज मी ओबीसी टाकलेलं, आता ओबीसी सर्टिफिकेट लागेल. फॉर्म भरताना कॅटेगरीचे डिटेल्स पण टाकावं लागतात, चुकीचे टाकू नका. जेंडर तुमचा चुकला असेल, बघा असं झालेलं मागच्या एक्झामला मेल होता सर, चुकून फिमेल झालं सर, त्यावेळेस नाही चालत ते. जेंडर व्यवस्थित बघा सर्टिफिकेटवर, तेच येईल ना. तुमची पदवी व्यावसायिक अर्ज तुम्ही जी टाकलेली आहे ती एकदा चेक करा, प्रॉपर टाकलेली आहे का. सर माझं डीएड होतं पण चुकून बीएड झालं सर, असं पण बऱ्याच जणांचं झालंय, ते चालणार नाही. त्यानंतर पेपर 1 पाहिजे, पेपर 2 पाहिजे, पेपर 1+2 दोघंही पाहिजे. नेमकं काय सर, कॅफेवर भरताना मला पेपर 2 पाहिजे होतं, त्यांनी पेपर 1 भरून टाकला. काय करता येईल सर? नाही, काहीच करता नाही, फॉर्म परत भरावा लागेल तुम्हाला. त्यानंतर माध्यम भाषा, याच्यावरती भरपूर व्हिडिओ घेतलेले आहेत, तरी पण काही लोकांनी चुकीच्या गोष्टी केलेल्या आहेत. आता तुम्ही ठरवा तुम्हाला काय करायचं. तुम्हाला वाटतंय सर माझ्याकडून चुकून इंग्लिश आणि मराठी किंवा मराठी इंग्लिश घेतले, पण मला हिंदी पाहिजे सर, तर मी पात्र लवकर होऊ शकते. सो हिंदी घ्यायचं असेल तर तुम्हाला आता फॉर्म भरून झाला असेल, तुम्हाला फॉर्म परत भरावा लागेल, लक्षात घ्या. दिव्यांग प्रकार, चुकून दिव्यांग नसताना तिथे टिक करतं काही लोक, त्यामुळे प्रोफाईल व्यवस्थित चेक करा. चुकून झालेले काहींच मी सांगतो 100 एक तरी विद्यार्थी असं सापडणार की त्यांनी सर ते कॅफेवर भरला, सर त्यांनी भरला, सर मी भरला पण चुकून, मला माहित नव्हतं सर असं असतं, मी टिक झालं माझ्याकडनं. नाही चालणार. दिव्यांगांसाठीचे वेगळे निकष आहेत. तुम्ही दिव्यांगामधून फॉर्म भरला तर ते सर्टिफिकेट कुठून आणाल तुम्ही? सो चेक करा तिथं चुकून तर टिक झालं नाहीये. त्यानंतर माजी सैनिकांवरती चुकून टिक तर झालं नाहीये. माजी सैनिक स्वतः जर असाल तरच तुम्ही माजी सैनिकवर क्लिक करू शकता, अन्यथा नाही. माजी सैनिकांच्या घरातले जेवढे मेंबर आहेत, फॅमिली मेंबर, ते इथे क्लिक करू शकत नाही. आणि शहीद पत्नी किंवा शहीद सैनिकाचे अपत्य जर असेल तर ते इथून फॉर्म भरतात. चुकून तुमचं झालं असेल चेक करून घ्या, कारण इथे 15% सूट आहे नाही यांना. 15% सूट म्हणजे तुम्ही क्वालिफाईड होऊन जाल. डॉक्युमेंट कुठून आलं मग तुम्ही? दाखवा तुम्ही शहीद सैनिकाची पत्नी आहात, मुलं आहेत, अपत्य आहात, किंवा माजी सैनिक तुम्ही आहात, दाखवा मला डॉक्युमेंट. नाहीये मग ते अपात्र तुमची उमेदवारी. तो यांनी माझ्या अभ्यासानुसार ह्या चुका जर झाल्या असतील तर यांनी पुन्हा फॉर्म भरावा. आणि कोणी पुन्हा फॉर्म भरू नये. फॉर्म कोणी भरू नये? बघा, जन्मतारीख चुकली सर माझ्याकडून थोडीफार, असू देत, काय प्रॉब्लेम नाही, जन्मतारीख चुकली असू देत. सर्टिफिकेट नंबर, सीट नंबर, पासिंग डेट, बोर्ड मार्क्स, पर्सेंटेज टाकतो ना आपण सगळं, ते चुकलंय सर माझ्याकडनं, ठीक आहे असू देत. डॉक्युमेंट मात्र आहे ना प्रॉपर तुमच्याकडे, असू देत, याच्यावर तुमचं सिलेक्शन नाहीये. जात प्रमाणपत्र नंबर चुकला, ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही, नंबर चुकला तर काही प्रॉब्लेम नाही. कास्ट सर्टिफिकेटची डेट चुकली, काही प्रॉब्लेम नाहीये. ऍड्रेस चुकला तुमचा, काही प्रॉब्लेम नाहीये. सीजीपी आणि मार्क्स सर कन्वर्ट करायचे माझे राहून गेले, काही प्रॉब्लेम नाही, राहू द्या. पास आहात, ऍपियर आहात सर, मी चुकून पास होतो, ऍपियर दाखवलं, ठीक आहे, काही हरकत नाही. पण पाहिजे तुमच्याकडं काय, पासिंग सर्टिफिकेट पाहिजे, लक्ष द्या. आधार, नाव आणि नंबर थोडंफार एडिट झालं, असू देत, काय प्रॉब्लेम नाही. अपलोड कागदपत्र सुद्धा चुकीचे अपलोड झाले, ऍक्च्युअली माझ्याकडे ओरिजिनल आहे सर, पण चुकून ते झालं, चुकून हे झालं, काही प्रॉब्लेम नाहीये. आणि थंब आणि सही तुमचा राहिला असेल तरी काही प्रॉब्लेम नाही. तो माझ्या माहितीप्रमाणे यांनी परत फॉर्म भरायची गरज नाही. परत परत रिपीट करतो, माझ्या अभ्यासानुसार हे सगळं तुम्हाला सांगतोय. पाठीमागच्या टीईटीला 2-3 टीईटीला मी सगळं मार्गदर्शन केलेलं आहे. तो माझ्या अनुभवातून तुम्हाला सांगतोय. याचा तुमच्या मार्कशीटवर येणारे डिटेल्सचा काहीच संबंध नाहीये. म्हणजे ऍड्रेस चुकला, काय होणार, चुकून काहीच होणार नाहीये. ते काय घरी येणार का व्हेरीफाय करायला तुमचा ऍड्रेस हा चेक तुम्ही इथे साथ का नाही. सो डोंट वरी, बरोबर आहे. हे सगळ्या गोष्टी तुमच्या जर असेल चुकीच्या तुम्हाला करताना, तर तुम्ही फॉर्म परत भरू नये. पण तरी एखादं वाटलं नाही सर मला करमतच नाही सर, मला करावाच लागेल, ठीक आहे, मग याच्यात पण तुम्हाला वाटतं तुम्ही भरू शकता फॉर्म, पण मात्र पैसे जास्ती भरावे लागेल तुम्हाला, लक्षात घ्या. सो तुमचा निर्णय तो राहणार आहे, इथे काय करायचं, काय डिसिजन घ्यायचा. माझ्या अभ्यास तुम्हाला मी सांगितलं, पण तुमचा निर्णय नाही सर मला क्लिअर कटच करायचा आहे, भरू शकता फॉर्म, काय प्रॉब्लेम नाही. ओके, सो हे सगळे मुद्दे लक्षात आले असेल तर मला कमेंटमध्ये पण कळवा, तुमचे मुद्दे होते काय. जर बरं सांगितलं किंवा ही माहिती दिली, मला कमेंटमध्ये कळवा. तुमच्या मित्रांना पण लगेच शेअर करा, तुमच्या ग्रुपमध्ये पण शेअर करा, आणि त्यांना हे पण शेअर करा की इग्नाइट अकॅडमीच्या बॅचेस चालू आहेत, त्यातली 2 रुपयाची बॅच सगळ्यांनीच घ्यायला पाहिजे. यात बघा हे सगळे मुद्दे 2 रुपयात तुम्हाला अवेलेबल होत आहे. सेपरेट बॅचेस तुम्हाला इथे अवेलेबल आहे. त्याचबरोबर नवीन आवृत्तीची 4ही पुस्तकं मार्केटमध्ये अवेलेबल आहे. हे पुस्तक सगळ्यांकडेच असावं, हे तुम्ही ऍपवरून मागितलं तर डिस्काउंट नक्कीच मिळेल तुम्हाला. याबद्दल अजूनही काही शंका
शंका असेल आमच्या टीमला कॉल करू शकता ह्या नंबरवरती, किंवा ऍप डाउनलोड करून हवी ती बॅच परचेस करू शकता, जॉईन करू शकता. खाली डिस्क्रिप्शन पण ऍपची लिंक दिलेली आहे. पण अजून एक महत्त्वाचं, तुम्हाला जर वाटलं की हेल्पलाईन नंबरला मला कॉल करून सर माहिती घ्यायची आहे, तर तुम्ही पुणे परिषदेचे हेल्पलाईन नंबर यांना कॉल करू शकता. हा मेल आणि यांना मेल पण तुम्ही करू शकता. ओके, 10 ते 6 यावेळी तुम्ही कॉल करू शकता. अजून काही माहिती हवी असेल, काही प्रश्न असेल, कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका. तुमच्या माहितीसाठी सगळे अपडेट आम्ही ह्या चॅनलवर देत असतो. चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन पण क्लिक करा. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.